अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत नेमके काय घडले, कोणत्या कायद्याच्या आधारे ही निवडणूक झाली आणि या संपूर्ण प्रकरणातून कोणते गंभीर प्रश्न निर्माण होतात, चला या संपूर्ण विषयांच्या तथ्यांसह आणि कायदेशीर दृष्टिकोनातून सखोल आढावा घेऊया मर्मभेद मधील पंचनामातील या भागातून। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमागील संपूर्ण घटनाक्रम, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 मधील सेक्शन 27 चे वास्तव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमात बसते म्हणून ते लोकशाहीला योग्य ठरते का, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा सखोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न केवळ एका निवडणुकीचा नाही तर लोकशाहीच्या अर्थाचा आहे। नुकतीच महाराष्ट्राच्या विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांसाठी राखीव असलेल्या जागांची निवडणूक झाली। यातील बहुसंख्य जागा या बिनविरोध झाल्या। अहिल्यानगर मतदारसंघाची निवडणूकही बिनविरोध झाली। त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। अर्ज विड्रॉल करण्यापासून सुरू झालेले नाट्य रात्री उशिरापर्यंत रंगत गेले व जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या शिष्टाईने सुसंवादातून दत्तात्रय पानसरे यांची माघार घेतली गेली व निवडणूक बिनविरोध झाली। ही झाली घटना। मात्र या ठिकाणी मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे, ते म्हणजे अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा आवाज मांडण्यासाठी जे प्राजक्त तनपुरे हे नियुक्त झालेले आहेत ते फक्त शहरी म्हणजेच नागरी भागातील नगरसेवकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत। ग्रामीण भागासाठी असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे त्यांना मतदान झालेले नाही, कारण जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य अस्तित्वात नाहीत। म्हणजेच अनेक वर्षाच्या गॅप नंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद जागेसाठी जी निवडणूक झाली किंवा जो लोकप्रतिनिधी निवडला गेला तो लोकप्रतिनिधी फक्त शहरी भागातील मतदारामधूनच नियुक्त केलेला आहे। ग्रामीण भागातील मतदार किंवा मतदान करण्यासाठी ग्रामीण लोकप्रतिनिधी नसताना फक्त आणि फक्त नागरी भागातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे विधान परिषद सदस्य असाच उल्लेख त्यांचा करावा लागेल। 4 वर्ष मतदारसंघाला प्रतिनिधित्व नव्हते। दिवंगत आमदार अरुण काका जगताप यांच्या निवृत्तीनंतर 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोणीच केलेले नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राज्यातील काही भागांमध्ये निवडणुका झाल्या। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने ही निवडणूक झालीच नाही। त्यामुळे येथे सदस्यच नाहीत। एक साधे उदाहरण सांगायचे झाले तर तुमच्या गावामध्ये सरपंच पदाची निवडणूक आहे। त्यातील एका वस्तीवरच्या लोकांची नावे मतदार यादीत होती, दुसऱ्या वस्तीवरील मतदारांची नावे ही मतदार यादीत येणे बाकी होते। अशा परिस्थितीत गावची निवडणूक झाली व गावचे लोकप्रतिनिधी गावचा कारभार हाकलू लागले। आपल्या लोकशाहीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या व जागतिक पातळीवर श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मतदाराच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत रस्त्यावर भीक मागून उपजीविका करणाऱ्या मतदाराची आहे। माणूस कोणत्याही घटकातील असो त्याचे मत एकसारखेच असते। समानता हे आपल्या राज्यघटनेचे मूलभूत तत्व आहे। आपण लोकशाही म्हणणारा व मानणारा देश आहे व भारतीय राज्यघटना सर्वोच्च आहे। अशा परिस्थितीत कुठल्या तरी नियमाचा आधार घ्यायचा आणि फक्त शहरी भागातील मतदार असताना ग्रामीण भागातील मतदार अस्तित्वात नसताना त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी निवडणूक घ्यायची, हा प्रकार लोकशाहीला अभिप्रेत आहे का? अहिल्यानगर जिल्हा तसा ग्रामीण धाटणीचा। जिल्ह्याची एकूण लोकसंख्या पाहिली तर शहरी भागापेक्षा जास्त लोक हे ग्रामीण भागात राहतात। अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती यातील लोकसंख्येची जर तुलना केली तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त भरेल। म्हणजेच जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणारे कोणीच नसताना त्यांच्या मताशिवाय त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक घेणे कितपत योग्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे। मात्र त्याचा कोणताही विचार केलेला दिसत नाही। ज्या मतदारसंघात निम्म्यापेक्षा जास्त मतदार नाहीत त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी निवडणारे निवडणूक घेणं हे लोकशाही राज्यव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पनेला अभिप्रेत आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे। ही झाली प्राथमिक माहिती। मात्र नेमकी निवडणूक कोणत्या पद्धतीनं तांत्रिक मुद्द्यावर घेतली त्याची माहिती आपण घेऊयात। ही निवडणूक झाली रिप्रेझेंटेशन ऑफ
द पीपल ॲक्ट 1950 सेक्शन 27 या कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे 75 सदस्य आणि पंचायत समितीचे 14 सभापती अशी 89 पदे सध्या रिक्त आहेत. जिल्ह्यातील 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 569 जागांपैकी 461 मतदार नगराध्यक्ष आणि नगरसेवक सक्रिय आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 सेक्शन 27 मधील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक घेण्यासाठी त्या मतदारसंघातील किमान 75% मतदार कार्यरत असणे आवश्यक आहे. काही जागा रिक्त असल्या तरी जोपर्यंत 75% पेक्षा जास्त सदस्य कार्यरत आहेत तोपर्यंत निवडणूक घेणे वैधानिकदृष्ट्या शक्य असते. जिल्ह्यामध्ये 82.47% मतदार कार्यरत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाला पाठवला होता. नियमानुसार 75%पेक्षा जास्त मतदार असल्याने निवडणुका घेण्याची तांत्रिक अडचण दूर झाली, म्हणजेच तांत्रिक नियमाचा आधार घेऊन निवडणूक वैध झाली. या दोन्ही बाजूचा अभ्यास केला तर असे म्हणता येईल की तांत्रिक नियमाच्या आधारे म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 सेक्शन 27 नुसार सदरची निवडणूक ही वैध आहे. मात्र 50% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या जनतेचे प्रतिनिधी हे नसताना त्या मतदारसंघाची निवडणूक घेणे ही लोकशाहीचे मूळ संकल्पना, विधिन्याय तत्वशास्त्र व भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे का याचाही विचार होणं गरजेचे आहे. फक्त नियमात बसते म्हणून निवडणूक वैध व त्यात लोकशाहीचा मूळ उद्देश, संकल्पना, हेतू साध्य होत नसेल तर ती निवडणूक वैध मानायची का हाही प्रश्न उपस्थित होतो.